चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएसई देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएसई द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएसई द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. नमस्कार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. कायदा आणि सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी कठोर उपाययोजना. दरोडा, चोरी आणि खंडणीच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे उपाय आणखी कठोर केले जातील असे आश्वासन गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वर यांनी दिले आहे. गुरुवारी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या काळात सदस्य किशोर कुमार पुत्तूर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री जी परमेश्वर म्हणाले, वाहन चोरींच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रलंबित प्रकरणे शोधण्यासाठी विविध पावले उचलण्यात आली आहेत. वाहन चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने संघटित वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 111 ची अंमलबजावणी केली जात आहे. तसेच नियमानुसार आवश्यक कायदेशीर कारवाई केली जात आहे. या उपाययोजनांद्वारे संघटित गुन्हेगारी कारवायांना आळा बसेल आणि वाहन चोरीच्या घटना शोधून रोखण्यासाठी प्रभावी कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले. आरोपींना सहज जामीन मिळू नये म्हणून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आहे. आरोपींच्या कारवायांवर बारीक नजरही ठेवण्यात आली आहे. चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी रात्रीच्या वेळी रस्त्यांवर गस्त घालण्याचे काम अधिक कठोरपणे बजावण्यात येत आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ठाण्याच्या हद्दीत संशयास्पद व्यक्तींची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी ही माहिती त्यांनी विधान परिषदेत बोलताना दिली. वादग्रस्त IPS अधिकारी आलोक कुमार यांना बढती. सन 2019च्या फोन टॅपिंग प्रकरणासंदर्भात राज्य सरकारने वरिष्ठ IPS अधिकारी आलोक कुमार यांच्याविरुद्ध दिलेली विभागीय चौकशी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने रद्द ठरवली आहे. त्यानंतर आता राज्य सरकारने देखील आलोक कुमार यांना ADGP पदावरून कारागृह विभागाचे DGP म्हणून बढती दिली आहे. राज्य सरकारने आता कारागृह विभागाचे ADGP असलेले B दयानंद यांची पोलीस प्रशिक्षण विभागाचे ADGP म्हणून बदली केली आहे. फोन टॅपिंग घोटाळा प्रकरणात राज्य सरकारने आलोक कुमार आणि इतर काही अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश दिले होते. त्यावेळी आलोक कुमार हे बेंगळुरूचे पोलीस आयुक्त होते. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या CBIने बी रिपोर्ट सादर केला होता, परंतु मे 2025मध्ये राज्य सरकारने विभागीय चौकशीचे आदेश दिले होते. आता 8 महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाचा विजय झाला आहे. त्यानुसार आलोक कुमार यांना आता बढती देण्यात आली आहे. सुभाषनगर येथे सिलेंडर स्फोटानंतर आगीची घटना. सुभाषनगर येथे एका जुन्या पद्धतीच्या घरामध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन घराला आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. केवळ सुदैवाने यामध्ये कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही, मात्र घराचे संपूर्ण नुकसान झाले आहे. येथील मराठा मंडळ संस्थेच्या इमारतीसमोर असलेल्या सुभाषनगर येथे एका घरामध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. सिलेंडर स्फोट झाल्यानंतर आगीने पेट घेतला, त्यामुळे घराचे छप्पर तसेच पत्रे उडून निघाले. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशामक दलाला पाचारण केले. त्यामुळे आग वेळीच नियंत्रणात आणण्यात आली. त्यामुळे केवळ सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घराचे संपूर्णतः नुकसान झाल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी या ठिकाणी मदतीचा हात पुढे केला. या ठिकाणी बघ्यांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मराठी संदर्भात अल्पसंख्याक आयुक्तांचे सचिवांना पत्र.
बेळगावमधील मराठी भाषिकांच्या भाषिक अधिकारांचे संरक्षण करावे तसेच भाषिक अल्पसंख्याक नागरिकांच्या सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी तत्परतेने करावी या संदर्भातील निर्देश जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना देण्यात यावेत अशी सूचना केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाने केली आहे. भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे सहाय्यक आयुक्तांनी कर्नाटक सरकारच्या मुख्य सचिवांना याबाबतचे पत्र पाठविले आहे. पत्रात असे लिहिण्यात आले आहे की संविधानाच्या कलम 350 ब अंतर्गत भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांना संविधानानुसार भाषिक अल्पसंख्याकांसाठी प्रदान केलेल्या सुरक्षा उपायांशी संबंधित सर्व बाबींची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राष्ट्रपती निर्देश देतील त्या कालावधीत त्या बाबींवर राष्ट्रपतींना अहवाल देण्यात येणार आहेत आणि राष्ट्रपती असे सर्व अहवाल संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर मांडून त्या संदर्भात राज्य सरकारच्या सचिवांना सूचना देणार आहे. भाषिक अल्पसंख्याकांसाठी सुरक्षा उपायांच्या अंमलबजावणीची मूलभूत जबाबदारी राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांची आहे. यापूर्वी या संदर्भात महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने निवेदने देऊन जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांना याबाबतची मागणी मांडण्यात आली होती. आता या संदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात यावेत अशी सूचना भाषिक अल्पसंख्याक आयोगाने केली आहे. तसेच महानगरपालिकेच्या आयुक्तांना देखील याबाबत सूचित करण्यास कळविण्यात आले आहे. यासाठी आता यापुढे देखील जिल्हाधिकारी कडून याबाबत कार्यवाही होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कर्नाटक सरकारच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवण्यात आले असून याबाबत आता त्वरित पावले उचलावीत अशी मागणी देखील होत आहे. पगारवाढीच्या मागणीसाठी पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन. राज्यातील महानगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी संदर्भात आज धरणे आंदोलन छेडण्यात आले. पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांच्या विशेष थेट भरती, थेट वेतन आणि इतर मागण्यांसंदर्भात या संदर्भात निदर्शने करण्यात आली. सुवर्ण विधानसौधसमोर हे धरणे आंदोलन छेडून जोरदार निदर्शनेही करण्यात आली. यामध्ये राज्यभरातील तसेच जिल्ह्याच्या विविध भागातून आलेले पालिका पाणीपुरवठा कर्मचारी सहभागी झाले होते. यांनी आपल्या मागण्या मांडत जोरदार निदर्शने करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन सरकारला सादर केले. गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील शहरांमध्ये पाणीपुरवठा करणारे कर्मचारी थेट नियुक्ती अथवा पगारापासून वंचित आहोत अशी तक्रार यावेळी करण्यात आली. यावेळी सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. बेळगाव वेंगुर्ला महामार्ग राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित करण्याची मागणी. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपूर येथे सुरू झाले आहे. या दरम्यान सभागृहात बेळगाव चंदगड वेंगुर्ला मार्गाची तात्काळ दुरुस्ती व्हावी व या मार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करावा अशी मागणी चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड तालुक्यातून जाणारा वेंगुर्ला बेळगाव महामार्गाच्या विकासासाठी अनेक वर्षापासून निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे सध्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तात्काळ निधी मंजूर करण्यात यावा. त्याचप्रमाणे हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून समाविष्ट करून त्यानंतर याची दुरुस्ती हाती घेण्यात यावी अशी मागणी देखील शिवाजी पाटील यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आपण त्वरित कारवाई करू असे आश्वासन दिले आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद.